रामकृष्ण हरी. नगरकरांचा आवाज जरा कमी वाटतो. रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. व्यासपीठावरील आपल्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष अमितजी गुच्छा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कैलासजी सोनटक्के, आपल्या अहिल्यानगरचे डीवायएस आदरणीय भारतीय सर, आपल्या सगळ्यांना नेहमीच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहणारे जोशी सर, व्यासपीठावर राजेशजी, सुधीरजी, आदरणीय राजाभाऊ आणि उपस्थित मित्र आणि मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो. खरं तर 2 वर्षापूर्वी, खरं ते 1 वर्षापूर्वी नगरला आलो होतो. त्या दिवशी चौकामध्ये, मला चौकाचं नाव आठवत नाही, तिथं भाषण केलं होतं की आपल्या नगरचं नाव अहिल्यानगरच असलं पाहिजे. वर्षभरानंतर आज आलोय, खऱ्या अर्थाने आनंद होतोय की पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव, अहिल्यादेवीच्या 300व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्या जिल्ह्याला मिळतंय, आपल्या शहराला मिळतंय. आजचा विषय मला सांगितलं होता महाराष्ट्रातील धर्मरक्षणाची परंपरा. मुळात ज्या आपल्या जिल्ह्याच्या नावापासून सुरुवात होते आधुनिक काळामध्ये, त्यांनीच सर्वात जास्त अखंड फक्त महाराष्ट्रच नाही, अखंड भारतभरातल्या हिंदू धर्माचं रक्षण अहिल्यादेवींनी केले. त्यामुळे तुम्हाला आणि मला खऱ्या अर्थाने अभिमान वाटला पाहिजे. याच देशभरातील मंदिरं जर कोणामुळे शिल्लक असतील तर त्या अहिल्यादेवी. आपण सगळे गणेशोत्सव करत असतो, वेगवेगळ्या, इकडे सीडी म्हणा, आमच्याकडे डीजे म्हणतात. ते भले रात्रीचे येतात सगळे, काय कोण वाजवते काय कळत नाही. ते पहिलं गाणी वाजायची ठीक होती, ते स्पर्धा नसायची पहिली मंडळांमध्ये. आता ते ज्याचा आवाज मोठा त्याचं मंडळ भारी. खरं ते आवाज दुसऱ्या दिवशी होतात, सगळे म्हणतात आमचाच भारी, नक्की कुणाचा भारी ते शेवटपर्यंत कळत नाही. दरवर्षी ती भांडणं चालू असतात. भांडणं म्हणजे काय खऱ्या अर्थाने भांडणं होत नाही, पण आम्ही भारी का तुम्ही भारी चालतं. पण आउटपुट सर म्हणजे त्याचं काहीच निघत नाही. प्रत्येकाला वाटतं आमचाच आवाज चांगला होता. दिवेच्या भिंती उभा राहतात, किती जणांचे कान जातात. मला वाटतं पुण्यातली कुणीतरी एका राजकीय व्यक्तीने पोस्ट केली होती की एक जण डीजेच्या ट्रॉलीवरती उभा राहून 70% एक कान बाहेर झाला, दुसरा कान पूर्ण कामातून गेला. लावण्याचा मी विरोधक नाही बरं का, परत माणसाने महाराजाला मला विरोध करायला लागला. पण एकंदर गणेशोत्सव का बरं सुरू झाला, आम्हाला काहीतरी प्रश्न पडला पाहिजे की आज आम्ही जे स्वरूप साजरे करतोय, सगळ्या वेळी आपण चांगलं करतो, कधी कधी आपल्या हातून चुका होतात, कधी नकळत होतात, कधी स्पर्धेच्या एकंदर सगळ्या वातावरणामध्ये होतात. पण गणेशोत्सवाची सुरुवात का झाली तर 1892-93 सालचा कालखंड असताना, ज्या वेळेस भारतामध्ये कसलीही राजकीय सभा घ्यायची असेल, इंग्रजांना विरोध करायचा असेल, तर त्या राजकीय सभेला इंग्रजांची परवानगी लागायची आणि त्या सभेमध्ये इंग्रजांविरुद्ध, सरकार विरुद्ध काहीही बोलता यायचं नाही. त्यावेळेस लोकमान्य टिळक असतील, भाऊसाहेब रंगारी असल्या पुण्यातल्या काही मंडळींनी सुरुवात केली पुण्यामध्ये की आपल्याला इंग्रजांविरुद्ध बोलता येत नाही ना, तर मग आपण त्याला काहीतरी उत्सवाचं स्वरूप दिलं पाहिजे. म्हणून घराघरात बसणारे गणपती बाप्पा या सगळ्यांनी चौकामध्ये आणून मंडपात बसवले आणि त्या मंडपामध्ये यांची भाषणं व्हायला लागली की जर भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर इंग्रजांना हाकललं पाहिजे. अगोदर ज्या इंग्रजांविरुद्ध बोलण्यासाठी परवानगी लागायची, आज त्याच इंग्रजांना गणपती बाप्पा समोर हाकलण्याच्या गप्पा होईल लागल्या. तिथपासून ते आजपर्यंत पसरलेला विस्तार गणेशोत्सवाचा अगदी देशभरामध्ये झालाय आणि थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये खूप प्रचंड समाजसेवेचं व्रत गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून आज सुद्धा सुरू आहे. ढोल पथकाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती संघटन आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण होते. खऱ्या अर्थाने आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये जर समर्पित भाव, समर्पित वृत्ती एखाद्या विषयाची असेल तर काय परिणाम होऊ शकतो याची गोष्ट सांगणार आहे की आपण कधी कधी एखादी गोष्ट मिळवायला जातो पण ती आपल्याला कधीच मिळत नाही. पण आपण एखाद्या गोष्टीविषयी समर्पित होऊन जातो, पण त्या समर्पित होण्यामुळे आपल्याला खूप सारं मिळून जातं. आपल्याला
एकंदर आपल्या समाज रक्षणाचं तर धर्मरक्षणाचं कार्य करायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या व्रताला वाहून घ्यायला लागेल, कुठे ना कुठे समर्पित व्हायला लागेल. तो जर विषय कोणता असेल तर तो आपल्या धर्म संस्कृती परंपरेचा आहे. दृष्टांत वेगळा आहे, पण त्या दृष्टांताला आपल्या ठिकाणी आपल्याला आणायचं म्हणून एक गोष्ट सांगणार आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं खूप सुंदर प्रमाणे तुका म्हणे सेवा जिंकी कळी काळा देवा. सेवेचं साधर्म्य, सेवेचं महात्म्य एवढं आहे की जर आपण ठीक प्रकारे सेवा केली तर आपण भगवंताला सुद्धा जिंकू शकतो. परवा मी एक गोष्ट सांगितली होती एका ठिकाणी. हीच गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी की काय असतं, तर एक राजा असतो, तर राजाच्या राज्यामध्ये एक जण बहुरूपी असतो. तो बहुरूपी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची रूप धारण करत असतो. एक दिवस तो बहुरूपी राजा समोर येतो आणि राजाला वल्गना करून म्हणतो, हे राजा, मी बहुरूपी आहे, मी वेगवेगळी रूप सादर करतो आणि कुणीही मला ओळखू शकत नाही. मी तुला आव्हान देतो, मी 3 वेळा वेगवेगळी रूप सादर करीन. तू मला एकदा तरी शोधून दाखवलं तर तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. राजा म्हणतो, ठीक आहे बाबा, पण नाही झालं तर काय, आणि झालं तर काय. तो बहुरूपी म्हणतो, अरे राजा, झालं ना तर तू मला ओळखलं नाही आणि मी यशस्वी झालो तर तू मला तुझं अर्ध राज्य द्यायचं. राजा म्हणतो, ठीक आहे, पण नाही ना झालं तर तुला मी सुळावरती लटकवणार. जर मी तुला ओळखलं तर तुझं मरण पक्क. बहुरूपी म्हणतो, ठीक आहे, एकदा खेळायला काय हरकत आहे, यशस्वी नाही तर अपयश, अर्ध राज्य मिळेल नाही तर मरण येईल. काही दिवस जातात, बहुरूपी महिलेचं रूप घेऊन येतो आणि राजाच्या समोर उभा राहतो. त्याच क्षणी राजा म्हणतो, काय रे बहुरूप्या, आज बाई होऊन आलाय का. बहुरूप्याला कळतं आपलं बिंग उघडं पडलं, पहिला संधी जाती. दुसऱ्या वेळेस बहुरूपी अजून कशाच तरी रूप घेऊन येतो, सोंगाडा होऊन येतो. थोडा वेळ जातो, राजा पटकन ओळखतो, काय रे बहुरूप्या, सोंगाडा झालाय का. दुसरी संधी आली, बहुरूपे म्हणतात, 2 वेळा चुकले, तिसऱ्या वेळेस मात्र आपण योग्य प्रकारे नीट काहीतरी करून जाऊ. तिसऱ्या वेळेस बहुरूपी अजून कसतरी गोंधळाचं रूप घेऊन जातो. गोंधळ झालं तर राजा पुढे उभा राहतो. खूप वेळ जातो, बहुरूप्याला आता कळत आहे आता काय राजाने आपल्याला ओळखलंय, आता आपण यशस्वी झालोय. थोडा वेळ जातो आणि परत तो राजा म्हणतो, काय रे बहुरूप्या, आज गोंधळी होऊन आलाय का. आता बहुरूप्याला पकडलेला 3 संधी जातात. राजा म्हणतो, आता तू हरलाय, तर तू जिंकला असता तर तुला माझं अर्ध राज्य दिलं असतं जर मी तुला ओळखू शकलो नसतो. पण आता मी 3ही वेळेस तुला ओळखले, आता मी तुला सुळावरती देईल. पाया पडतो राजाच्या गयावया करा, तो राजा माफ करा, चुकलं माझं. राजा म्हणतो, ठीक आहे, मी तुला सोडून देतो, पण जायचं असेल तर परत माझ्या राज्यात पाऊल ठेवायचं नाही, राज्य सोडून निघून जायचं आणि परत तुम्हाला दिसला नाही पाहिजे. बरोबर, जरा जीवन भेटते ते तर बरं, निघून जातो. कित्येक वर्ष लोटतात, कित्येक कालखंड निघून जातो. एक दिवस राजाच्या राज्यावरती प्रचंड मोठं आक्रमण होतं आणि शत्रू आक्रमण करायला आलाय म्हणून राजा लवलक सीमावर्ती भागामध्ये सीमेवरती जाऊन त्या शत्रूचा समाचार घेऊ आणि म्हणून लढण्यासाठी बाहेर पडतो. आणि जसा लढण्यासाठी बाहेर पडतो तर प्रचंड सेना सागर गोळा करतो आणि मजल दरमजल करत राज्याच्या सीमेवरती येतो आणि उद्या जाऊन शत्रूला भिडायचं, उद्या जाऊन आपल्या राज्यावरती आलेला शत्रू मारून काढायचा, राज्यामध्ये विजय मिळवायचा, युद्धामध्ये विजय मिळवायचा, विजयश्री आपलीच होणार आहे या विचाराने रात्रीचा निजलेला असतो. आणि झोपलेला असताना त्याच्या गावातले, ज्या गावामध्ये तो मुक्काम करत असतो त्या गावातली माणसं त्याच्याजवळ येतात, राजे तुम्ही लढण्यासाठी चाललाय, आपलं राज्य वाचवण्यासाठी चाललाय, पण समोरचा शत्रू खूप तुल्यबळ आहे, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी फक्त सैन्य नाही पाहिजे, तर साधू संतांचा आशीर्वाद सुद्धा पाहिजे, भगवंताची सेवा सुद्धा आपण केली पाहिजे. मला काय वाटतं माहितीये का, राजाला विचारतात. राजा म्हणतो, बळा तुम्हाला काय वाटतं सांगा तुम्ही, मी काय करायला पाहिजे. अजून काय नाही राजा, इथं वरतीच ना एक मोठा डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये गुहा आहे आणि त्या गुहामध्ये एक साधू महात्मे कित्येक वर्ष झाले राहतात. त्या साधू महात्म्यांचं तुम्ही दर्शन घ्या, त्यांनी जर तुम्हाला आशीर्वाद दिला ना तर नक्कीच आपण युद्धामध्ये यशस्वी होऊ. ते एकाही शब्दाने बोलत नाही, त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नाही, पण ते जे म्हणतात ते नक्की होतं. जर त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला तर राजे तुम्ही युद्धामध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही. राजा म्हणतो, ठीक आहे बाबा, एवढं सैन्य गोळा केले, साधू संतांचा आशीर्वाद पाहिजे, काय हरकत घ्यायला. राजा सगळा डोंगर पहाटेच्या वेळेला सुशीर घुसवून चढवून वरती जातो. त्या गुहेमध्ये साधू बाबा तपस्येला ध्यान मुद्रेमध्ये बसलेले असतात. कित्येक वेळ हा राजा हात जोडून त्यांचं दर्शन घेतो, कधी त्यांची ध्यान मुद्रा उठेल. पण शेवटी साधू बाबा काय साधनेमधून बाहेर येत नाही.
त्यांचं दर्शन घेतो आणि दर्शन घेताना स्वतःच्या डोक्यावरचा मुकुट काढतो आणि मुकुट त्यांच्या पायापाशी ठेवून राजा म्हणतो, हे साधू बाबा महाराजजी, मी माझं अख्खं राज्य तुमच्या पायापाशी ठेवतोय, पण तुम्ही मला आशीर्वाद द्या की या युद्धामध्ये मी विजयी होऊ शकेल, माझं राज्य मी वाचवू शकेल. एवढं झाल्यानंतर राजा उलटा फिरतो आणि खाली उतरायला लागतो. जसा तो त्या गुहेच्या बाहेर येतो तर धीर गंभीर आवाजामध्ये पाठीमागून त्याला हाक ऐकू येते, हे राजा. राजा पाठीमागून वळून पाहतो तर साधू बाबा समाधी अवस्थेतून जागृत झालेले असतात आणि डोळे उघडून ते राजाला हाक देत असतात, हे राजा तुम्हाला ओळखलं नाहीस का? राजा म्हणतो, महाराजजी मी आलो या परिसरात पहिल्यांदा, आपली पहिलीच भेट होती, कसं काय मी ओळखलं तुम्हाला? त्या राजाला तो साधू म्हणतो, हे राजा, अरे मी तोच बहुरूपी आहे जो तुझं अर्ध राज्य मिळवण्यासाठी सोंग करत होता, पण आज तू तुझं अख्खं राज्य माझ्या पायाशी ठेवलं, तू मला ओळखलं नाही का? राजा म्हणतो, नाही ओळखलं बा. कसं काय तुम्ही हे सगळं केलं? त्यावेळेस तो बहुरूपी तो साधू बाबा जे उत्तर देतो ना ते आपल्या आयुष्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी लागू आहे. तो म्हणतो, मी बहुरूपी म्हणून काही ना काही पोट मिळवायचो, काही ना काही खायचं प्यायचं मिळवायचं, काही ना काही कमवायचो, पण बदनामीच माझी जास्त व्हायची. तुझ्याकडून राजा पळून आलो आणि पळून आल्यावरती खायला प्यायला काही नाही, राहायला घर नाही, सगळं सुटलं होतं. गुहेचा आश्रय घेतला, दिवसेंदिवस इथंच राहायला लागलो, मिळेल ते खायला लागलो आणि हळूहळू लोक यायला लागली. मी शांत बसून राहायचो. कुणी विचारायचं तुम्हाला हे खायचं का? मी काहीच बोलायचं नाही. दुसरं म्हणायचं तुम्हाला ते खायचं का? मी काहीच बोलायचं नाही. सगळ्यांना वाटलं लागलं मी काहीतरी मोठा महान साधू आहे, म्हणून जी लोक मला खायला अन्न देत नव्हती माझ्यासाठी पंचपक्वान्नाचं ताट घेऊन यायला लागले. आता मला कळून चुकलं, जर मी खोटा साधू झालो तर मला पंचपक्वान्नाचं जेवण मिळू शकतो. जर मी खराच साधू झालो, जर मी खरंच माझ्यामध्ये परिवर्तन घडवलं, जर मी खरंच समर्पित झालो तर मला काय काय मिळेल? मग बघ राजा, जे मी बहुरूपी मिळून नाटक करून तुझं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत होते, पण अर्ध ते मी बहुरूपी म्हणून मिळवू नाही शकलो, पण आज मी साधू झालो आणि तू स्वतः चालून आल्या तुझं राज्य मला देण्यासाठी. मित्रांनो, जर आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, जर आपण एखाद्या गोष्टीसाठी समर्पित झालो, तर तुकोबरायांच्या भाषात तुका म्हणे सेवा जिंकी कळी काळा देवा. सेवेचं महात्म्य इतकं आहे की ती भगवंताला सुद्धा जिंकण्याचं सामर्थ्य ठेवते. मग आज आमच्या परिवेशात विचार करताना आम्ही सेवा कुणाची करायची? आज आपल्या एकंदर भारतवर्षाची परिस्थिती पाहताना आमच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही उभे राहू शकतो का? आमची संस्कृती, आमची परंपरा या सगळ्यावरती जोरदार आघात होत असताना आम्ही नतद्रष्ट म्हणून, शंत म्हणून शांत उभं राहणं हा आपल्या पराक्रमी पूर्वजांचा अपमान आहे. इसवी सन 711च्या मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून ते आज तागड 2024 पर्यंत आमच्या धर्म, संस्कृती, परंपरेवरती, राष्ट्रावरती होणारे आघात थांबलेत का? मुळीच नाही थांबले. आमच्यावरची होणारी आक्रमणं थांबलीत का? मुळीच नाही थांबले. आमच्यावरती होणारे अत्याचार थांबलेत का? मुळीच नाही थांबले. तेव्हापासून आजपर्यंत आमच्यावरती अत्याचार होत होते, होत आहेत आणि कदाचित पुढे सुद्धा होतील. पण या सगळ्याच्या विरुद्ध समाज म्हणून आमच्या समाजामध्ये जागृती यावी यासाठी आमची उज्ज्वल ऐतिहासिक परंपरा आहे, जी धर्मरक्षणाची आहे, संस्कृती रक्षणाची आहे. त्या परंपरेचे पायी आम्ही होऊ शकतो का? आपण सर्वजण गणेश मंडळाचे सभासद आहात, गणेश भक्त आहात, सदस्य आहात. आपण मुळातच एका वैभवशाली परंपरा जपणाऱ्या एका संस्थेचे प्रतिनिधी आहात. पण यासोबतच आमची परंपरा अगदी 11व्या 12व्या शतकापासून सुरू होते तर अगदी 18व्या 19व्या शतकापर्यंत येऊन थांबते. आमच्या राष्ट्राचं, धर्माचं, संस्कृतीचं, परंपरेचं रक्षण करण्यासाठी कित्येक वीर हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं हुतात्म्य दिलं. संत महंतांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली. कशासाठी? तर आपली धर्म, संस्कृती, परंपरा जिवंत आणि पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित ठेवण्यासाठी. आपण कायम संत परंपरा टाळपुटा म्हणतो की काय केलंय संत परंपरेने. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या संत परंपरेकडे आपण पाहू, मी कायम सांगतो
अगदी माऊली ज्ञानोबरायांपासून तर जगद्गुरु तुकोबरायांपर्यंत अखंड भारतवर्षामध्ये धर्मरक्षण करण्यासाठी या संत परंपरेने खूप मोठं योगदान दिलं. विचार करा, ज्ञानोबराय नामदेवरायांना भेटतात आणि नामदेवरायांना सांगतात की तुला अखंड भारतवर्षामध्ये धर्माचा प्रचार करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज फडकवण्यासाठी जायचंय. ते नामदेवरायांना म्हटले असते, नामदेवा आसामला जा, नामदेवा केरळमध्ये जा, नामदेवा मध्य प्रदेशमध्ये जा, छत्तीसगडमध्ये जा, दिल्लीला जा. नामदेवरायांना कुठं पाठवले? नामदेवरायांना धर्माचा प्रचार करण्यासाठी ज्ञानोबरायांनी राजस्थान, पंजाब आणि गुजरातला पाठवले. नामदेवरायांचा तीर्थाटनाचा आणि धर्माच्या प्रसाराचा आयुष्यातला सर्वाधिक काळ एकूण 14 वर्ष हा 3 राज्यांमध्ये. का 3 राज्यांमध्ये? ज्या ठिकाणावरून इस्लामिक आक्रमण जोरात ताकदीनं होत होती त्या ठिकाणी नामदेवरायांनी अगदी शिष्य संप्रदायाच्या स्थापनेच्या अगोदरपासून वारकरी संप्रदायाची धर्माची ध्वजा फडकवली. किती वर्ष? 14 वर्ष. गुजरातच्या सीमेपासून पंजाबच्या सीमेपर्यंत ज्या ठिकाणावरून भारतावरती आक्रमण होते, ज्या ठिकाणावरून भारत माताची लचके तोडण्यासाठी आक्रमक येतात त्या ठिकाणी नामदेवराय धर्माच्या प्रचारासाठी गेले. नामदेवरायांपासून ते नाथ महाराजांपर्यंत संत एकनाथ महाराज देवगिरीच्या किल्ल्यामध्ये त्यांचे गुरु नसताना देवगिरीचा किल्ला खिलजींच्या ताब्यामध्ये होता, तो परत ताब्यामध्ये मिळवला आणि त्या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी ज्या नाथ महाराजांना आम्ही शांतिब्रह्म म्हणतो, ज्यांच्या हातामध्ये आम्ही टाळ चित्या देतोय, ज्यांच्या हातामध्ये आम्ही तुळशीची माळ देतोय, तेच नाथ महाराज आपल्या गुरूंचा आदेश म्हणून तो देवगिरीचा किल्ला झुंजवण्यासाठी दोन्ही हातांमध्ये ढाल तलवारी घेऊन युद्धभूमीवरती उभे आणि शत्रूंचा पाडाव करून शत्रूंची मुंडकी छाटतात. तिथपासून जगद्गुरु तुकोबरायांपर्यंत या सगळ्या संत परंपरेचा विचार करताना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 4ही भावंडांनी एकदा भारत भ्रमण केले. नामदेवरायांनी भारत भ्रमण केले, नाथ महाराजांनी भारत भ्रमण केले, समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण केले. एकच संत परंपरेतील संत असा आहे ज्यांनी 12 मावळाचा परिसर सोडलाच नाही, ते जगद्गुरु तुकोबराय. का बरं भारत भ्रमण केलं नाही? तर आमचा धर्मरक्षण करायचं असेल तर धर्मरक्षण करण्यासाठी इथं लढाऊ फौज तयार व्हायला पाहिजे, लढाऊ वृत्तीचे नेते कार्यकर्ते व्हायला पाहिजेत. जर ते करायचे असतील, सरदार करायचे असतील तर त्यासाठी काय करावं लागेल? तर मला गाडून घ्यावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून त्या 12 मावळाच्या परिसरामध्ये फिरून छत्रपती शिवरायांसाठी पायिकाच्या अभंगावरती कीर्तन प्रवचन केली आणि छत्रपती शिवरायांसाठी मावळे गोळा केले आणि त्यातून शिवरायांसारखा राजा घडला. या ज्ञानोबरायांपासून तुकोबरायांपर्यंत, समर्थ रामदास स्वामींपर्यंत या संत परंपरेने जो धर्म टिकवला त्याच्यावर छत्रपती शिवरायांनी धर्मरक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. 1192 ला दिल्ली पडल्यापासून अखंड भारतवर्षातली परिस्थिती जर आपण पाहिली तर परिस्थिती इतकी बिकट आहे. त्या परिस्थितीचं स्वरूप सुद्धा आम्ही सांगायला लागलो तर आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. इतक्या भीषण प्रकारचे अत्याचार या देशीच्या समाजावरती होत होते. मी थोडक्यात 1-2 उदाहरणं सांगणार आहे की राजस्थानच्या इतिहासामध्ये 74 हा आकडा निश्चित मानला. ज्या प्रकारे आपल्या इथं सणासुदीला काळे कपडे घालणं निषिद्ध. जर गणपती मंडळामध्ये गेले असेल सांगितलं असतं की जा बाबा काळे कपडे घालून आपण निघालोय, काळा टी शर्ट घालून, काळा शर्ट घालून, तर आपली माय बावली म्हटली असती का अक्कल नाही का तुला, काळा कपडा कुठं घालतो, जरा चांगले कपडे घालून जा. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काळे कपडे घालणं निषिद्ध, अगदी त्याच प्रकारे राजस्थानच्या इतिहासामध्ये 74 हा आकडा निषिद्ध. असं काय बरं वाकडं केलं राजस्थानच्या इतिहासात 74 आकड्याने? तर ज्या वेळेस अकबराने चितोडवर आक्रमण केलं, चितोडचा किल्ला आणि परिसर जिंकून घेतला आणि तो किल्ला आणि परिसर जिंकून घेतल्यानंतर त्याने आदेश काढला, आत्तापासून इथपासून दिसतील तेवढे हिंदू कापून काढा आणि त्या सगळ्यांच्या गळ्यातली जानवी गोळा करून आणा. दिवसभर भीषण हत्याकांड चाललं, दिसेल त्याला मारण्यात आलं, तोडण्यात आलं, जोडण्यात आलं आणि दिवसभर हत्याकांड झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांची गळ्यातली जानवी गोळा करून अकबराच्या पुढ्यात मांडण्यात आली. भला मोठा जानव्यांचा ढीग झाला. अकबराने विचारले या ढिगाचं वजन काय भरेल? ते वजन करा आणि या जानव्यांचा ढीग पेटवून टाका.
कुतूहलाने त्याने सांगितलं जानव्यांचं वजन करा. एका जानव्याचं वजन काय भरेल? 15 ग्रॅम 20 ग्रॅम. त्या अकबराच्या आदेशाने दिवसभर ज्या लोकांची मुंडकी तोडली गेली ते निशस्त्र होते, निरपराध होते, सामान्य होते. त्या जानव्यांच्या ढिगाचं वजन भरलं 74 मन 4 शेर. आजच्या भाषेमध्ये 3000 किलो. एका दिवसामध्ये 1 लाखापेक्षा जास्त निरपराध निशस्त्र तुमच्या माझ्यासारखे सामान्य हिंदू मारले गेले आणि त्या सगळ्याच्या गळ्यातली जाणवी पेटवून टाकण्यात आली. असं देशभरामध्ये सुरू होतं. ना समाज सुरक्षित होता, ना समाज नेतृत्व सुरक्षित होतं, ना देवी देवता सुरक्षित होत्या, ना माय भगिनींची आबरू सुरक्षित होती. कुणी यावं आमच्या माय भगिनीला घोड्यावरती टाकावं, तिच्यावरती अत्याचार करावा, एकाच स्त्रीवर 20-20, 25-25 नराधमांनी बलात्कार करावे, तेवढ्यानं समाधान होत नाही. त्यांच्या नग्न दिंडी गावोगावी काढाव्या, तेवढ्यानं समाधान होत नाही. त्यांचे होत शिवावे, त्यांना अरबस्तान तुर्कस्तानला विकावं आणि त्या मायमाऊलीच्या नशिबामध्ये नरक यातनाच लिहिल्या असतील तर तिला जनान खाण्यात कोंबावं आणि बेशेत जीवन तिच्या नशिबी यावं. असं 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 500 वर्ष सुरू होतं. तीच अवस्था आमच्या मठ मंदिरांची होती. अखंड भारतवर्षामध्ये आमची सगळी पूज्य असलेली मंदिरं फोडली गेली. म्हणजे सम्राट इल्तुमिशने काय केलं असेल तर महाकालेश्वर उज्जैनचं मंदिर जमीनदोस्त केलंय आणि त्याच्यावर उकिरडा केलाय. महमूद घुरीने सोरटी सोमनाथाचं शिवलिंग घेतले, त्याचे तुकडे तुकडे केले, ते मंदिर जमीनदोस्त केलं, त्या तुकडे गजनीला आणलेत आणि तो आदेश काढतोय की या शिवलिंगावरती जर तुमच्या इतस्थ फिरत असताना तुमच्या पायाला चिखल लागला तर तो चिखल पुसण्यासाठी या शिवलिंगाचा वापर करा. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये अत्याचार होत होते. मीर बाकीने बाबराच्या सांगण्यावरून प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर जमीनदोस्त केलं, त्याच्यावरती बाबरी ढाचा उभारला. त्रेतायुगामध्ये दशरथाने 14 वर्षांसाठीच प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास दिला. आम्हा हिंदूंचं दुर्दैव की आमच्या कलियुगामध्ये आमच्याच आराध्याला 496 वर्ष वनवासात जावं लागलं. तेव्हा कुठं 496 वर्षाच्या संघर्षानंतर 22 जून 2024ला ती सुवर्ण पहाट उजाडली आणि 496 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामचंद्रांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं. अशी कितीतरी उदाहरणे. अफजल खान निघाला, तुळजापूरची तुळजाभवानी फोडली. औरंगजेबाने पंढरपूरच्या विठुरायाचं मंदिर जमीनदोस्त केले. 1 नव्हे, हजारो अत्याचार. या देशीचा समाज नेतृत्व, मठ मंदिर, देवी देवता आणि माय भगिनींवरती होत असताना हे सगळं थांबावं असं कोणालाही वाटत नव्हतं. त्यावेळेस राजमाता जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी स्वप्न पाहिलं महाराष्ट्राच्या मुक्तीचं, हिंदूंच्या स्वातंत्र्याचं आणि हिंदुस्थानच्या उदयाचं. आणि ते स्वप्न राजमाता जिजाऊंच्या उदरी शिवनेरीवर वाढू लागले. जिजाऊंना डोहाळे लागलेत. आजकालच्या आमच्या माया बहिणींना डोहाळे लागतात काहीतरी खाण्याचे, काहीतरी पिण्याचे. राजमाता जिजाऊंना डोहाळे लागले. जिजाऊंच्या मैत्रिणी जिजाऊंना विचारले, जिजा तुला काय खावंसं वाटतं ग, जिजा तुला काय प्यावंसं वाटतं ग. त्यावेळेस राजमाता जिजाऊ म्हणतात, ना मला काय खावंसं वाटतंय, ना मला काय प्यावंसं वाटतंय. मला असं वाटतं मला 2 नव्हे तर 8 हात आहेत. त्या 8 हातांमध्ये धारदार शस्त्र आहेत. त्या 8 हातांमधील धारदार शस्त्र घेऊन ज्या ज्या ठिकाणी अधर्म आहे, ज्या ज्या ठिकाणी यवन आहे, ज्या ज्या ठिकाणी अन्याय आहे, त्या प्रत्येक ठिकाणी जावं, अधर्माचा नाश करावा, यवनांचा निपात करावा, अन्यायाचं परिमार्जन करावं. आणि मला माझ्या डोळ्यासमोर सोन्याचं सिंहासन दिसतंय. त्या सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होऊन या देशी धर्माची राजवट प्रस्थापित करावी असे डोळे मला लागले. त्या राजमाता जिजाऊंचे डोळे होते. म्हणून 500 वर्षाच्या गुलामगिरीनंतर रायगडावर 32 मणाचं सुवर्ण सिंहासन साकार झालं आणि त्यावर छत्रपती शिवराय आरूढ झाले आणि 500 वर्षाची गुलामगिरी संपवून या दिवशी पहिलं आपलं राज्य अस्तित्वात आलं. त्यामुळे संतांपासून ते राजांपर्यंत, ज्ञानोबा तुकोबांपासून तर शिवरायां शंभूरायांपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल अशी धर्मरक्षणाची परंपरा आहे. ज्याच्यामुळे आज आपण आपला धर्म साजरा करू शकतो, आपले सण उत्सव साजरे करू शकतो. मी कायम सांगतो की आपण आज अभिमानाने आपले सण उत्सव साजरे करू शकतो कारण छत्रपती शिवराय होते म्हणून.
आज आमच्या कपाळावरचा गंध, गळ्यातली तुळशीची माळ, आमच्या अंगणातली तुळस, मंदिरांवरचे कळस आणि घरातील धर्म जर कोणामुळे शिल्लक असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवराय. आजच्या परिप्रेक्षामध्ये विचार करताना आम्ही शिवरायांचे वारसदार आहोत, आम्ही धर्मवीर छत्रपती शंभूरायांचे वारसदार आहोत, आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वारसदार आहोत, आम्ही ज्ञानोबा तुकोबांचे वारसदार आहोत. मग त्यांचे वारसदार म्हणून आमच्या धर्माप्रती काहीतरी कर्तव्य आहेत का? ती कर्तव्य बजावण्याची आवश्यकता आहे. त्या कर्तव्यासाठी प्रेरित व्हावं यासाठी विचार भारतीच्या माध्यमातून आयोजित केलेला आजचा कार्यक्रम आहे. आज तुम्हा सगळ्यांना फक्त पुरस्कार देण्यासाठी त्यांनी बोलवलेलं नाहीये, तर पुरस्कारासोबत काहीतरी विचाराचं मंथन करावं म्हणून या सगळ्या मान्यवरांना बोलवून आपल्यासोबत काही ना काही संवाद करण्यासाठी बोलवलंय की आम्ही गणेशोत्सव साजरा करतोय, तो उत्तम प्रकारे साजरा करतोय, पण त्यासोबत आमची जबाबदारी फक्त आणि फक्त 11 दिवसांची नाहीये, तर 11 दिवस आम्हाला प्रेरणा गणेशोत्सवातून मिळवायची, आम्हाला गणेशोत्सवातून आमची बॅटरी चार्ज करायची आणि उरलेले 355-354 दिवस आमचं धर्मरक्षण करण्यासाठी समाजामध्ये जाऊन काम करायचे. आणि त्यासाठी आजचा कार्यक्रम आहे की आज आपण या सगळ्याचा विचार करून आमच्या समाजासमोर आवासून उभ्या राहिलेल्या समस्या, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण सर्वांनी गणेश भक्त म्हणून उभं राहावं. जर आम्ही उभं राहू शकलो नाही तर आमच्यासारखे नतद्रष्ट आम्हीच असू, कारण ती उज्ज्वल परंपरा अहिल्यादेवींची उदाहरण सांगायचं झालं तर छत्रपती शिवरायांनंतर, धर्मवीर छत्रपती शंभूरायांनंतर अखंड भारतवर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्या पराक्रमी पूर्वजांनी आपल्या तुटलेल्या मंदिरांची पुनरुभारणी केली ते अत्यंत दिव्य आहे. उज्जैनला सोरटी सोमनाथाच्या मंदिराचे दरवाजे गजनीने पळवून नेले होते सोन्याचे, त्या दरवाजे मराठ्यांनी अटके पार जाऊन त्या गजनीवरून पळवून आणले परत उचलून, आणि ते उचलून त्यांना हरवून आणल्यानंतर ते परत उज्जैनच्या मंदिराला बसवले. त्या उज्जैनच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केलाय. त्या ब्रह्माचं मंदिर राजस्थानमध्ये, त्या राजस्थानमध्ये असलेल्या ब्रह्माच्या एकमेव मंदिरावरती मशीद होती, त्याचा जीर्णोद्धार मराठ्यांनी केलाय. काशी विश्वनाथाचं आजचं मंदिर आज मंदिर होऊ शकतं. कदाचित प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरासारखा संघर्ष काशीला आम्हाला करावा लागला असता. काशीमध्ये कॉरिडॉर होऊ शकतो, काशी विश्वनाथाला आपण पाहू शकतो. त्याची सगळ्यात जास्त उपकार जर कोणाचे असतील तर ते अहिल्यादेवीचे. अहिल्यादेवींनी काशी विश्वनाथ उभारला, स्थानिक लोकांनी विरोध केला म्हणून ते टिकून आहे आजपर्यंत. नाही तर मूळ जागेत काशी विश्वनाथाची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प अहिल्यादेवींचा होता. आज काश्मीरला केदारनाथ पासून ते खाली तमिळनाडूला रामेश्वरम पर्यंत असं एक ठिकाण नाही ज्या ठिकाणी अहिल्यादेवींनी घाट बांधला नसेल किंवा धर्मशाळा बांधली नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या मंदिराचा जीर्णोद्धार केला नसेल. हा सेतू हिमाचल अखंड भारतवर्षामध्ये जी आमची धर्माची, प्रेरणेची, आस्थेची केंद्र आहे त्या प्रत्येकाचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला, महाजी शिंदेंनी केला, नागपूरकर भोसलेंनी केला. म्हणजे आपण जर कधी जगन्नाथपुरीला गेलो तर इस्लामिक आक्रमणाच्या कालखंडामध्ये जगन्नाथपुरीची रथयात्रा जी सर्वात मोठी आहे ती 100 वर्ष बंद होती. आज आम्ही गणेशोत्सव साजरा करतोय, आम्हाला 1 वर्ष गणपती उत्सव साजरा करू नका असं जर तुम्ही सांगितलं तर आमची काय अवस्था होईल? कोरोनाच्या काळात आम्हाला सांगितलं काय करायचं नाही तर आमचा जीव वर खाली होता 2 वर्ष. जगन्नाथपुरीची रथयात्रा ज्याला 25-30 लाख लोक जमतात ती 100 पेक्षा जास्त वर्ष औरंगजेबाच्या कालखंडामध्ये बंद होती. रघुजीराजे भोसलेंनी, नागपूरकर भोसले त्या जगन्नाथपुरीला गेले आणि तिथे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून परत ती यात्रा सुरू केली आणि तिथं खांब लावलाय की आमचं अभय आहे. नागपूरचे भोसले महाराष्ट्राच्या आमच्या मातीचा वारसा बंगालमध्ये इथून 1,500 किलोमीटर दूर जातो आणि सांगतो की तुमच्या परंपरा तुम्ही जपा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एवढा उज्ज्वल वारसा, एवढे पराक्रमी पूर्वज आपले असताना आज आम्ही आमचं धर्मरक्षण करण्यासाठी सरसावून राहू शकलो तर आमच्यासारखे नतद्रष्ट आम्हीच असू. म्हणून जाता आता एक दृष्टांत येतो आणि माझ्या वाणीला पूर्ण करतो की आपली भूमिका
गणेश मंडळ म्हणून, एक शिवभक्त म्हणून, सामान्य नागरिक म्हणून, गणेश भक्त म्हणून काय असली पाहिजेत? एक गाव असतं आणि त्या गावामध्ये गुण्या गोविंदाने खूप सारी लोक राहत असतात, कितीतरी घरं त्या गावामध्ये असतात. पण त्या गावामध्ये प्रत्येक घराची परंपरा अशी असते की गाव गरीब असतं. त्या गावाच्या प्रत्येक घराची परंपरा अशी असते की गावातल्या प्रत्येक घरामध्ये एक एक यज्ञकुंड असतं. त्या घरातील प्रत्येक कर्ता पुरुष सकाळी उठणार, त्या यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित करणार, त्यात समिधा अर्पण करणार आणि ते सगळं झालं की ते साफ करायचं, विझवायचं आणि आपल्या कामाला निघून जायचं. असं वर्षानुवर्ष प्रत्येक घरामध्ये सुरू असतं. एक दिवस एका घरातील कर्ता पुरुष यज्ञकुंडामध्ये समिधा अर्पण करतो, ते यज्ञकुंड प्रज्वलित करतो आणि त्याला नंतर लक्षात येतं की मला काम लागलंय, मला निघून जायचंय. आणि तो आपल्या बायकोला म्हणतो, अगं ऐकतेस का? ती म्हणती, बोला ना. काय नाही, मी यज्ञकुंडामध्ये समिधा अर्पण केल्या, ते प्रज्वलित केले, ते विझवले सुद्धा, पण काय झाले, मला बाहेर काम लागले, ते काम मी करायला जातो. तेवढं काम करत असताना तू तेवढं यज्ञकुंड साफ करशील का? मला उद्या सकाळी परत त्यामध्ये समिधा अर्पण करायच्या. बायको म्हणती, जावं की करते, साफ तर करायचं, एवढं काय तेव्हा. नवरा कामावरती निघून जातो. यज्ञकुंडामध्ये ती यज्ञकुंड प्रज्वलित केल्यानंतर, समिधा अर्पण केल्यानंतर, ते विझवल्यानंतरची सगळी घाण तशीच असते. यज्ञकुंड साफच करायचे, करू कधीतरी दिवसभरात म्हणून ती बायको विसरून जाते आणि ती घरातली सगळी कामं करायला लागते. आणि कामं करता करता ती घरातलं सगळं घर शेणाने सारवायला घेते. जुन्या काळामध्ये आजच्या सारख्या काय फरशा नसतात, ते सगळं घर शेणाने सारवत असताना तिने खाल्लेलं असतं पान. अशा चांगल्या परंपरा असतात, अशा वाईट परंपरा असतात. पान खाल्लेलं असल्यामुळे यज्ञकुंडाच्या जवळ ते सारवत येते. तिला थुंकायचं असतं. थुंकायचं कुठं बा? पुढं पहा, तिथं सगळं घर सारवलंय. एवढं सारवलेलं ओलांडून पुढं गेलं तर सगळं घाण होऊन जाईल, आपण केलेलं खराब होऊन जाईल. मग काय करायचं? म्हणून यज्ञकुंडामध्ये पाठीमागच थुंकून देते. मग ते साफच तर करायचं, त्यात पचकन थुंकते. तेव्हा यज्ञकुंड साफ तर करायचं आपल्याला, आणि कामाच्या गडबडीमध्ये विसरून जाते. यज्ञकुंडामध्ये मी थुंकले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा उठतो आणि समिधा अर्पण करायला यज्ञकुंडाच्या जवळ येतो, तर पाहतो यज्ञकुंड साफ केलेलं नाहीये, घाण तशीच आहे. बायकोला विचारतो, का ग यज्ञकुंड साफ केलं नाही का? ती म्हणती, काय नाही, विसरले बा. नवरा म्हणतो, ठीक आहे, मी साफ करतो. म्हणून नवरा यज्ञकुंड साफ करायला घेतो. ते साफ करत असताना त्या नवऱ्याला यज्ञकुंडामध्ये सोन्याचा रखरखीत पत्रा सापडतो. नवरा बायकोला विचारतो, का ग कालीचं कोण आलं होतं का? ती म्हणती, नाही बा. मग तू ह्याच्यामध्ये काय टाकलं होतं का? ती म्हणती, नाही बा. अगं नीट आठव, काय केलं होतं? ती म्हणती, काय नाही हो, काल काय झालं, मी शेणाने घर सारवत होते आणि यज्ञकुंड साफच करायचं होतं. सारवता मी यज्ञकुंडापाशी आले, मी पान खाल्लेलं होतं. पान कुठं थुंकायचं कळे ना, म्हणून ते यज्ञकुंडामध्ये मी थुंकून दिलं. कदाचित त्याच्यामुळे काय झालं असेल. नवरा म्हणतो, बघ याच्यामध्ये सोन्याचा पत्रा सापडला. दोघांना पण आश्चर्य वाटतं. शेवटी नवरा बायकोला म्हणतो, एक काम कर, असं होतंय ना, आपण आज पण प्रयोग करू. मी यज्ञकुंड प्रज्वलित करतो, त्यात समिधा अर्पण करतो आणि तसंच ठेवून निघून जातो. तू आज पण थुंकून बघू परवा काय होतंय. नवरा निघून जातो. बायको परत पान खाऊन यज्ञकुंडामध्ये थुंकती. तिसऱ्या दिवशी परत सोन्याचा पत्रा सापडतो. आता नवरा बायकोला कळून चुकतं की यज्ञकुंडामध्ये पान खाऊन थुंकलं की काय भेटतं? सोन्याचा पत्रा भेटतो. रोज चालू होतं. सकाळी उठायचं, समिधा अर्पण करायच्या, यज्ञकुंड प्रज्वलित करायचं आणि त्यामध्ये थुंकायचं. असं करता करता ते घर त्या गावातलं सगळ्यात श्रीमंत घर होतं. ज्या घराला खायला अन्न नसतं, ज्या घराला नीट लिहायला कपडे नसतात, ते घर आता त्या गावातलं सर्वश्रेष्ठ श्रीमंत घर असतं. सोनं नाणं, पैसा, अडका, जड जवाई, गाडी बंगला, सगळं त्याच्यापाशी असतं. सगळ्या गावाला आश्चर्य वाटत असतं की झोपडीमध्ये राहणारे एवढ्या मोठ्या बंगल्यात कसे काय राहतात ते. एक दिवस त्या मित्राची, त्या मैत्रिणीची, त्या बायकोची मैत्रीण येते. नवरा बायकोची ठरवलं असतं की काही झालं तरी आपण जे घडले घरात ते सांगायचं नाही. यज्ञकुंडामध्ये पान खाऊन चुकलं की सोन्याचा पत्रा भेटतो, हे गावाला कळलं नाही पाहिजे ना, कारण घरात प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये यज्ञकुंड आहे. मग सगळे चुकून सोन्याचे पत्रे मिळवतील. पण एक दिवस त्या बायकोची मैत्रीण तिच्या घरी येते आणि मैत्रीण तिला विचारते, का ग तुम्ही एवढे गरीब होता, तुम्ही असं काय केलं की तुमच्याकडे एवढं सगळं वैभव तुम्हाला प्राप्त झालं?
ती बायको शेवटी म्हणते तू कुणाला सांगणार नाही ना, ती म्हणते नाही बुवा, आणि सांगून टाकते की यज्ञकुंडामध्ये पान खाऊन चुकले की सोन्याचा पत्रा भेटतो. कुणाला सांगणार नाही म्हणता म्हणता सगळ्या गावात होतं की यज्ञकुंडामध्ये पान खाऊन चुकलं की काय मिळतं, सोन्याचा पत्रा मिळतो. आणि सगळं गाव यज्ञकुंडामध्ये पान खाऊन थुंकायला लागतं आणि सोन्याच्या पत्रे मिळवायला लागतं. कित्येक महिन्यात चालतं, सगळं गाव गरीब असतं, पाहता पाहता सगळं गाव श्रीमंत होतं. प्रचंड पैसा मिळवायला लागतं, प्रचंड सोनं मिळवायला लागतं. त्या घरामध्ये खायला काय नसतं, त्या घरामध्ये नोकर चाकर वाढतात. त्या गावातील एक घर मात्र असं असतं की त्या गावातील त्या घरातील त्या नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितलेलं असतं, जर तू यज्ञकुंडामध्ये पान खाऊन चुकली ना, मी संसार सोडून निघून जाईल, बघ तुला सोन्याचा पत्रा पाहिजे का मी पाहिजे. बिचारी बायको नवऱ्याच्या दबावामुळे चुकत नसती. कित्येक दिवस जातात, त्या गावातली सगळी घरं श्रीमंत असतात, पण ते एक घर मात्र गरीब असतं, गरिबीमध्ये जगत असतं. खायला नीट अन्न नसतं, का घ्यायला नीट कपडे नसतात. त्या गावातील सगळी लोक त्या घराचा अपमान करत असतात. यज्ञकुंड असून यांना थुंकूशी वाटत नाही, सोन्याचे पत्रे मिळूशी वाटत नाही, म्हणून सगळेजण त्यांना नावं ठेवत असतात. एक दिवस ती बायको भांडायला लागते, अहो तुम्ही काहीतरी विचार करा, आपण यज्ञकुंडावर थुंकलं पाहिजे. सगळं गाव आपल्याला नावं ठेवते, सगळं गाव आपल्याला शिवाय देते, सगळ्या गावाला आपली लाज वाटते. आपण काहीतरी करू, पैसा मिळू, यज्ञकुंडामध्ये थुंकू, सोन्याचा पत्र मिळेल, आपण श्रीमंत होऊ. नवरा म्हणतो मी तर तुला पाप करून देणार नाही. बायको म्हणते गावात राहायचं तर सगळे आपला अपमान करतात. नवरा म्हणतो काय नाही, गावाला आपली गरज आहे. बायको म्हणते या डेका खुळे तुम्ही सगळं गाव आपल्यावरती हसतंय, सगळं गाव आपल्याला नावं ठेवतंय, सगळं गाव आपल्याला शिव्या घालतंय. या घरातल्या नोकरांचे पगार आपल्यापेक्षा जास्त आहे, पण आपण कसं काय या गावाचा महत्वाचे आहोत, त्या गावात राहणं काय गरजेचं आहे. तरी पण नवरा म्हणतो नाही नाही, गावात राहणं आपलं गरजेचं आहे, या गावाला आपली गरज आहे. बायको मात्र हसून घालवते. पण त्या गावामध्ये फिरत असताना होणारा अपमान त्या माऊलीला इतका असह्य होतो की एक दिवस ती आपल्या बायको त्या नवऱ्यासमोर उभे राहते, त्याला रागात सांगते, एक तर मला यज्ञकुंडामध्ये पान खाऊन थुंकू द्या, नाहीतर मी घरदार सोडून निघून जाईल, आपण दोघं हे गाव सोडून निघून जाऊ. एवढं सगळं निनावीचं बोलणं ऐकल्यानंतर नवरा म्हणतो, हे बघ यज्ञकुंडामध्ये तर मी तुला पान खाऊन थुंकू देणार नाही, आपण आपल्या पिशव्या भरू आणि आपलं घरदार सोडून निघून जाऊ, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहू. म्हणून रात्रभर ते सगळे पिशव्या भरतात, गठुडी तयार करतात आणि पहाटेच्या वेळेला आपलं गाव सोडायचं म्हणून सगळं आवरून बसतात. जशी पहाटेची वेळ जवळ येते तसं ते आपल्या पिशव्या घेतात, गठुडी घेतात, आपल्या घराचं दर्शन घेतात आणि बाहेर पडतात की आता आपलं गाव सोडायचंय. पिढ्यानपिढ्या ज्या घरामध्ये राहिलो ते घर आपल्या सोडावं, प्रचंड दुःख त्या नवऱ्या बायकोला होतं. सगळं गाव शांत निजलेलं असतं, गावातून बाहेर पडतात आणि जवळच्या टेकडावरती आता टेकडीच्या पलीकडे नवीन गाव लागतं, खाली उतरून जायचं असतं. आता ज्या गावात राहिलं ते गाव आपल्याला परत पाहायला मिळणार नाही, किमान शेवटचं दर्शन आपल्या गावाचं घ्यावं म्हणून मागं वळून पाहतात. तर सगळं गाव जळत असतं, सगळ्या गावामध्ये चोऱ्या माऱ्या होत असतात, सगळं गाव एकमेकांना मारण्यासाठी उभं राहिलेलं असतं. त्या बायकोला कळत नाही. बायको विचारते, अहो काय झालं, आत्ता तर आपण निघालो, सगळं गाव शांत झोपलेलं होतं आणि आता एवढ्यामध्ये सगळं गाव एकमेकांना मारण्यासाठी उठतंय, सगळं गाव जळायला लागलंय, कसं काय झालंय. नवरा म्हणतो, तुला म्हटलं होतं ना आपली गरज या गावाला आहे, त्या गावाला आपली गरज आहे. बायको विचारते ते कसं. तर नवरा जे उत्तर देतो ना मित्रमैत्रिणींनो, ते धर्मरक्षणासाठी तुमची माझी जबाबदारी आहे. नवरा बायकोला सांगतो की जोपर्यंत त्या गावामध्ये आपलं घर टिकून होतं तोपर्यंत ते गाव टिकून होतं. ती बायको म्हणते का बरं. अगं विचार कर, आपली उज्ज्वल असलेली धर्मरक्षणाची त्या यज्ञकुंडामध्ये पूजन करण्याची आपल्या पूर्वजांची परंपरा सगळेजण पाळत होते, तोपर्यंत गाव नीट चाललं होतं. त्या यज्ञकुंडामध्ये थुंकायला सुरुवात केली सर्वांनी आणि आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या कर्तृत्वाला कायमापासून पापाची सुरुवात केली आणि सगळे अधर्माकडे वळले. पण त्या गावामध्ये धर्मरक्षण करणारं, धर्मावरतीच चालणारं आपलंच एक घर होतं, म्हणून ते गाव टिकून होतं. ज्या दिवशी आपण आपलं गाव सोडलं तिथं फक्त अधर्मी राहिले म्हणून ते गाव जळायला लागले. मित्रमैत्रिणींनो, आपण उभे आहोत म्हणून आपला हिंदू धर्म टिकून आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल आम्हाला आमच्या धर्माचं काम करायचं नाही, त्या दिवशी आपला धर्म सुद्धा जळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विचार भारतीकडून
माझं तुम्हाला अधिकृत आव्हान आहे की धर्मरक्षणासाठी जे जे करता येईल ते करा. एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्वप्रथम परत एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन की तुम्ही गणेश आरास स्पर्धेमध्ये सहभागी झालात. त्यासोबतच ढोल पथकाच्या माध्यमातून आपण गणपती बाप्पाची हिंदू धर्माची सेवा करताय. एवढं सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला लक्ष शुभेच्छा देतो. आणि जाता जाता फक्त एकच परत आव्हान की आपण सगळेजण 11 दिवस बॅटरी चार्ज करण्यासाठी गणेशोत्सव साजरा करतो. त्या भूमिकेमध्ये येऊन उरलेले 352, 53, 54 दिवस हे आमच्या हिंदू धर्मरक्षणाचे आहेत आणि त्यासाठी धर्मासमोरच्या समस्या आम्ही समजून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी धर्मरक्षक म्हणून ज्ञानोबा तुकोबा यांनी शिवबा शंभूंचा वारसा घेऊन आपण कार्यरत होऊ हेच आवाहन करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ढोलांच्या